आणि सगळा कार्यक्रम झाला. म्हणजे अब्दुल कलामांना मी समोर बघतोय स्टेजवर, हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं की जे आपण नेहमी पेपरमध्ये न्यूजमध्ये वगैरे बघत असतो. तर खूप मोठा असा वेगळा अनुभव मिळाला. हे संपलं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून कुठली पाहिजे, मग हा कॉर्नर पाहिजे का तो, हे काही विषयच नव्हता. इतकं सिम्पल होतं की तुम्ही इथे उभे राहा, तुम्हाला जिथपर्यंत नजर दिसते तो शेवटचा एंड तुमचा, तुम्हाला पूर्ण जमीन आम्ही उद्यापासून देतो. एक बुल एका क्रेटमध्ये असे आम्ही 150 ॲनिमल्स फ्लाय केले साऊथ आफ्रिकेवरनं मॉरिशसमध्ये. आणि दॅट वॉज अ ग्रँड इव्हेंट. कारण मॉरिशसमध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडत होतं की विमानाने माणसं येतात, पण यावेळेला आज जनावरं आली. आपल्याकडे साधारण 3 वेळा ऊस कापतात. म्हणजे एकदा प्लांटेशन केलं की 3दा त्याचं हार्वेस्टिंग करतात. त्यांच्याकडे 7 वेळा करतात. मॉरिशसमध्ये मेडिकल फुकट आहे. आपण आणखी पैसे कशासाठी लागतात? हे आज तर 3 मेन गोष्टी आहेत. एका छोट्याशा आयलँडवरून जगभरातील संधींची दारे उघडता येऊ शकतात का? बायोडिझेल, सरकारची ताकद आणि इंटरनॅशनल फायनान्स सेंटर. हे ऐकायला थोडं मूवीसारखं वाटतंय ना, पण ही खरी स्टोरी आहे मॉरिशियसची आणि त्याच्याशी रिलेटेड एका साधारण व्यक्तीची. हे सगळं आणि अजून बरंच काही जाणून घेण्यासाठी मी कृष्णा पाठक स्वागत करतो सचिन कुलकर्णी सर यांचं. सर, तुमचं न्यूज इंटरप्रिटेशनमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. तुमचा पॉडकास्ट घेण्यासाठी जेव्हा मी रिसर्च करत होतो तेव्हा मला कळलं की तुम्ही 150 बुल्स प्रायव्हेट चार्टर्डनी आणले होते, तेही सरकारतर्फे. हो, त्याची स्टोरी अशी झाली की म्हणजे मी थोडीशी बॅकग्राऊंड सांगेन आता की मी ह्या सगळ्याला सुरुवात कशी झाली आणि मी कसा तिथपर्यंत पोचलो. 2005मध्ये आम्ही एक फार्मास्युटिकल कंपनी सुरू केली होती मुंबईमध्ये. आणि तेव्हा GST वगैरे नव्हतं. तेव्हा ते CST आणि म्हणजे सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स असे बरेच प्रकार होते टॅक्सेसचे. तर त्यासाठी आम्हाला असं कळलं की जर आपल्या एखाद्या पेरेंट कंपनीची एक कंपनी जर म्हणजे उपकंपनी ज्याला आपण म्हणू, ती जर आपण भारताबाहेर काढली आणि एक्सपोर्ट केला तर ते टॅक्समध्ये त्याचे बरेच बेनिफिट्स मिळत होते. ओके. म्हणून आम्ही बराच सर्व्हे केला त्यावेळेला की कुठल्या कुठल्या देशांमध्ये फ्री ट्रेड झोन आहे आणि कुठे जाता येईल. तर त्याच्यामध्ये आम्ही एक 3-4 देश सिलेक्ट केले आणि त्यापैकी एक होता मॉरिशस. मॉरिशसचं वैशिष्ट्य त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की म्हणजे त्याला आम्ही प्रेफरन्स दिला तो अशासाठी की ते एक बेसिकली हिंदू राष्ट्र आहे, जिथे हिंदी मॅक्सिमम बोलतात. तिथे गेल्यानंतर आम्हाला खूपच वेगवेगळे आणि खूप चांगले अनुभव आले. म्हणजे सुरुवात अशी झाली की आम्ही रात्री म्हणजे मी एक जस्ट उदाहरण देतो आहे की रात्री 1:30 वाजता आम्ही एअरपोर्टला पोचलो आणि आम्ही जेव्हा हॉटेलला ट्रान्सफर करत होतो त्यावेळेला 1:30 वाजता रात्रीच्या शुकशुकाट असताना रस्त्यावरती आमची गाडी एका सिग्नलपाशी येऊन थांबली. नॉर्मली आपल्याला 9:30-10 वाजले की इव्हन पुणे मुंबईमध्ये आपण कुठलेही सिग्नल पाळत नाही आणि सरळ निघून जातो. पण रात्री 1:30 वाजता आजूबाजूला कोणीही नसताना रस्त्यामध्ये आमची गाडी पूर्ण सिग्नल होईपर्यंत थांबून राहिली. आणि तेव्हाच हे क्लिक झालं की ही लोकं भयंकर डिसिप्लिन्ड आहेत. की बाकी कोणी नसताना सुद्धा रस्त्यावर कोणी बघत नाही आहे, कॅमेरेज नाही आहेत, तरीसुद्धा तो ड्रायव्हर थांबला. याचा अर्थच आम्ही त्यावेळेला ठरवलं होतं की ही कंट्री डिसिप्लिन्ड आहे आणि आपल्याला इथे काम करता येईल. तेही 2005 2005मध्ये की जेव्हा आपल्याकडे काही सुरुवात पण नव्हती बऱ्याच गोष्टींची. त्यामुळे मग असं तेव्हाच आम्हाला त्या दिवशी रात्री असं वाटलं की ओके, आम्ही आता काहीतरी याच्यात करू शकतो. सकाळी उठल्यानंतर आम्ही त्यांचं एक पोर्ट लुईस म्हणून एक शहर आहे की जी राजधानी आहे ॲक्च्युली मॉरिशसची, तिथे घेऊन त्यांच्या काही कन्सर्न डिपार्टमेंटशी बोललो. आणि तिथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड नावाचं एक ऑफिस आहे, वन स्टॉप शॉपी म्हणू आपण त्याला, की जिथे एकाच ठिकाणी एकाच इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला सगळे परमिट्स मिळतात. अच्छा. तर आम्ही त्यांना अप्रोच झाल्यानंतर हार्डली एक 5-10 मिनटामध्ये त्यांची पूर्ण टीम आम्हाला भेटायला आली की तुम्ही कोण आहात, काय करायचं आहे तुम्हाला, कशासाठी इथे आलात. आणि या सगळ्यामध्ये आम्हाला लिटरली पुढच्या 3 दिवसामध्ये कंपनी फॉर्मेशनपासून बँक अकाउंट ओपन करून देण्यापासून कंपनी एस्टॅब्लिश होऊन आमचं कॉर्पोरेट ऑफिस सुरू झालं. आणि 3 दिवसामध्ये आणि आम्ही ते सगळं करून परत भारतात आलो. अच्छा. की जे तिथे आमचं 3 दिवसात कंपनी फॉर्म होऊन सगळे फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्या होत्या. म्हणजे ते एक आमच्यासाठी खूपच एक वेगळा अनुभव आणि खूप फास्ट ट्रॅकवरती ज्याला आपण म्हणतो की खरा फास्ट ट्रॅक बघायला मिळाला आम्हाला. आणि मग असं झालं की ओके, आता कंपनी फॉर्म झाली आहे, आपल्याला काम सुरू करायचं आहे, तर इथे कोणीतरी येऊन राहणं गरजेचं आहे. कारण आपण तिराईत माणसाकडे जबाबदारी देऊन आपलं सगळं फायनान्शियल त्यांच्याकडे द्यायचे किंवा थोडासा जो कॉन्फिडन्स कमी पडतो तो थोडासा कमी करण्यासाठी असं ठरलं की मी तिथे जाऊन राहायचं आणि ती कंपनी पुढे जो काय व्यवसाय करायचा आहे तो सुरू करायचा. कन्सेप्ट अशी होती की भारतातनं आम्ही काही मटेरियल तिकडे बल्कमध्ये पाठवणार, ते तिथे रिपॅकिंग होईल
आणि तिथून परत ते शिपिंग होईल वेगवेगळ्या देशांमध्ये. तर हे करताना तिथे आम्हाला फ्री ट्रेड झोन एअरपोर्टच्या जवळ एक आहे, तिथे आम्ही घेतली एक जागा. याचं भाडं अक्षरशः म्हणजे आय थिंक माझ्या मते 10,000 रुपये महिना असेल. इतक्या कमी याच्यावरती मला जवळपास एक 5,000 स्क्वेअर फीट जागा मिळाली होती, आणि की जी मोर दॅन सफिशियंट, म्हणजे आम्हाला आमच्या कामासाठी खूपच सोयीची होती. तिथून एअरपोर्ट अगदी जवळ, म्हणजे मागचं दार उघडलं तर एअरपोर्ट समोर दिसत होता, इतकं ते कन्व्हिनियंट होतं. तिथेच सगळे त्यांची पूर्ण ऑफिशियल्स आणि ऑथॉरिटीज बसलेल्या होत्या. त्यामुळे आमचं काम खूप सोपं व्हायला लागलं, की जे इम्पोर्ट एक्सपोर्ट जे आमच्या डोक्यात होतं ते खूप सोपं झालं. एक्सपोर्ट करताना आम्ही तिथल्या पोस्टल सर्व्हिसेसची मदत घेतली, तिथल्या फेडेक्सच्या लोकांशी आम्ही बोललो, आणि त्या लोकांच्या मीटिंग्ज आणि हे सगळ्यावर ओव्हरऑल असं झालं की ओके वी कॅन वर्क, आणि आमचं काम सुरू झालं. अच्छा. 2005 ऑलमोस्ट पहिले 7-8 महिने 9 महिने आमचं व्यवस्थित काम सगळं सुरू झालं होतं. पण समहाऊ काही कारणाने अमेरिकेत आणि युरोपमध्ये काही नियम बदलले आणि आम्हाला एक्सपोर्ट करायला थोडेसे प्रॉब्लेम यायला लागले. पण असं होतं की माझ्याकडे परमिट होतं 1 वर्षाचं तिथलं, त्यामुळे आम्ही ठरवलं की ॲटलिस्ट 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत थांबूया, अजून काही अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत का बघू, नाही तर परत गाशा गुंडाळून भारतात. 12 मार्च हा त्यांचा इंडिपेंडन्स डे आहे मॉरिशसचा. तर 2006च्या 12 मार्चला डॉक्टर अब्दुल कलाम आपले जे प्रेसिडेंट होते ते तिथे मुख्य पाहुणे म्हणून येणार होते. तर त्यावेळेला मी इंडियन कमिशनशी रेग्युलर टचमध्ये होतो. बिईंग इंडियन मला तिथे माझे डॉक्युमेंट सबमिट केले होते, त्यांना माहिती होतं की मी आलो आहे, मी एकटाच होतो, त्यामुळे मला थोडा तो एक सपोर्ट पाहिजे होता, म्हणून मी इंडियन एम्बसीशी टचमध्ये होतो. तर त्यांनी मला आमंत्रण दिलं की असे असे आपले प्रेसिडेंट येत आहेत, तर तुम्ही पण त्या कार्यक्रमाला या. तर सकाळी सगळं त्यांचं जे काय इंडिपेंडन्स डेचा कार्यक्रम झाला तो झाला, आणि संध्याकाळी एक तिथे गाला डिनर काइंड ऑफ एक कन्सेप्ट आहे की सगळे मिनिस्टर्स आणि सगळे एकत्र येतात. भारतातनं जे काय डेलिगेशन आले ते सगळे, आणि तिथले काही लोक इंडियन्स मॉरिशन असे सगळे असतील ते सगळे जेवण देतात. ओके. तर त्या कार्यक्रमामध्ये असं झालं की मला तसा थोडासा वेळ होता, त्यामुळे मी लवकर पोचलो, त्यामुळे मला पहिली रांग मिळाली. आणि सगळा कार्यक्रम झाला, म्हणजे अब्दुल कलामांना मी समोर बघतोय स्टेजवर, हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं की जे आपण नेहमी पेपरमध्ये न्यूजमध्ये वगैरे बघत असतो. तर खूप मोठा असा वेगळा अनुभव मिळाला. आणि माझं काही थोडंसं लक म्हणा किंवा थोडंसं मला माहीत नाही त्या दिवशी काय घडणार होतं, पण तो कार्यक्रम झाल्यानंतर अब्दुल कलाम सर खाली आले आणि नंतर प्रत्येकाला ते शेक हँड करत करत बाहेर जायचं, म्हणजे एक काइंड ऑफ प्रोटोकॉल किंवा त्यांना म्हणा एक काइंड ऑफ आपुलकी आपण म्हणतो तसं एक काहीतरी होतं त्यांचं. तर ते खाली आले, सगळ्यांशी बोलत बोलत माझ्यापाशी आले आणि मला शेक हँड केला त्यांनी. म्हणजे मला अजूनही असे गुजबम्स येतात की अरे आपण एवढ्या मोठ्या माणसाला भेटलो. आणि ते मला एवढंच म्हणले की तू काय करतोयस इथे, कशासाठी आलायस. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर मी एक फार्मास्युटिकल कंपनी इथे फॉर्म केली आहे आणि मी त्याच्यात काम करतोय. त्यामुळे तू काहीतरी रिन्युएबल एनर्जीमध्ये काहीतरी काम कर. अच्छा. कारण त्यांनी त्यावेळेला त्या स्टेजवरनं सगळ्या मॉरिशसला हेच सांगितलं होतं की तुम्हाला रिसोर्सेस तुमच्याकडे खूप आहेत, तुमच्याकडे विंड आहे, सन आहे, समुद्र आहे, तर यापैकी काहीतरी रिन्युएबल एनर्जीमध्ये काहीतरी करता येते का बघा, अशा हिशोबाने त्यांनी मला ते सजेस्ट केलं. हार्डली 1-1.5 मिनिट सुद्धा खूप म्हणेन मी, एवढ्या छोट्या ह्याच्यात आमचं संभाषण संपलं आणि ते तिथून पुढे निघून गेले. सगळा कार्यक्रम झाला, आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि तो प्रोटोकॉल होता, त्यामुळे त्यांच्या मागे मॉरिशसचे सगळे मंत्री होते, म्हणजे पंतप्रधान होते, राष्ट्रपती होते, त्यांचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते. आणि दॅट वॉज जस्ट म्हणजे डिस्कशन्स झाले आमचे आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे यू वोंट बिलीव्ह, सकाळी 6 वाजता मी झोपेतच होतो, मला मिनिस्टरचा फोन आला. आणि मी मिनिस्टर, हां मॉरिशन मिनिस्टरचा स्वतःहून फोन, म्हणजे त्यांच्या पीएनी केला आहे वगैरे असं काही नाही, त्यांनी स्वतःहून मला फोन केला आणि मला म्हणले की सचिन मला 10 वाजता माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेट. अच्छा. मला पहिल्यांदा ते स्वप्नच वाटत होतं की मला फोन काय, माझा नंबर मिळाला कसा, मी काय, म्हणजे मी पूर्ण ब्लँक होतो. पण मला त्यांनी सांगितलं येऊन भेट. म्हटलं सर मी येतो 10 वाजता. मी धावत पळत तिथे पोचलो. तिथे पोचल्यानंतर मला असं दिसलं की ते स्वतः आणि त्यांच्या आणखी 4 बहुतेक PS म्हणजे परमनंट सेक्रेटरी आणि त्यांचे बाकीचे सगळे डेलिगेशन सगळे बसले होते आणि मला समोर बसून म्हणले की अरे आम्ही काल बघितलं की तुला तुमच्या प्रेसिडेंटने काहीतरी सांगितलं. तर काय सांगितलं. म्हटलं सर असं काही वेगळं काही नव्हतं, ते फक्त असं होतं की काहीतरी रिन्युएबल एनर्जीमध्ये काम कर किंवा मॉरिशसला फायदा होईल असं काहीतरी काम करता येते का बघ, बिईंग इंडियन काही सपोर्ट करता येतो का बघ. अशा याने आमचं एक हार्डली म्हटलं 1-1.5 मिनिट बोलणं झालं असेल. तर म्हणे नाही, त्याच अनुषंगाने मी तुला बोलवलं आहे आणि मला तुझ्याकडनं काहीतरी प्रोजेक्ट पाहिजे, तुला काय करायचं आहे ते सांग, पुढच्या 15 दिवसामध्ये मला परत येऊन प्रेझेंटेशन द्यायचं.
आय वॉज शॉक्ड की मी एवढा म्हणजे मी हार्डली साधारण 25 वर्षाचा असेन त्यावेळेला आणि म्हणजे खरंच एक मोठी संधी मिळाली होती की एक तर परदेशात जायला मिळालं, दुसरं तिथे मला बिझनेस सुरू करता आला, तो बिझनेस छान वर्कआउट सुरू झाला आणि मला एवढ्या मोठ्या लोकांची संधी मिळाली 1 वर्षभराच्या आत पर्सनली 1 to 1 इंटरॅक्ट करायची. आदल्या दिवशी प्रेसिडेंटची भेट आणि दुसऱ्या दिवशी कॅबिनेट मिनिस्टर, आणि ते सुद्धा त्यांनी इन्व्हाइट केलेलं. असं नाही की मी मागतोय मला मीटिंग द्या वगैरे, असं काहीच नव्हतं. म्हणजे ते इतके धक्क्यावर धक्के बसत होते मला, पण मी म्हटलं येस आहे संधी, त्याचं सोनं करायचं. मग मी त्यांना म्हटलं सर ठीक आहे 15 दिवसांनी मी तुम्हाला येऊन भेटतो आणि सांगतो म्हटलं काय करता येईल वगैरे. तर म्हणजे ठीक आहे. ती मीटिंग संपली. मी माझे काही भारतातले कॉन्टॅक्ट्स होते त्यांना कॉन्टॅक्ट केलं की अशी आत्ता माझी मीटिंग झाली आहे आणि मला काहीतरी प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे की जो सगळ्यांसाठी बेनिफिशियल असेल. सुदैवाने भारतामधले काही माझे जे काय ओळखीचे लोक होते किंवा नातेवाईक होते त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर दीपक यार्दी म्हणून होते की जे मला तिथे घेऊन गेले होते आणि त्यांच्या थ्रू हे सगळं काम सुरू झालं होतं. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तू तर थांब तिथेच, आम्हीच 8-10 दिवसांनी तिथे एक प्रोजेक्ट घेऊन येतो आणि आपण सगळे मिळून मिनिस्टरला भेटूया. तर ते आले 8-10 दिवसांनी. आम्ही अपॉइंटमेंट घेतली परत, कारण त्यावेळेपर्यंत आमचं इंटरॅक्शन मिनिस्टरशी पण झालं होतं. तिथले सेक्रेटरीज मला ओळखायला लागले होते, तिथले ते त्यांचे पर्सनल असिस्टंट होते ते ओळखत होते. त्यामुळे कम्युनिकेशन आणि अपॉइंटमेंट सोपी झाली आणि मिळाली आम्हाला. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं सगळं प्रेझेंटेशन द्या आम्हाला बघायचं आहे. मग त्यांनी परत त्यांचे डेलिगेशन्स आम्ही 3-4 लोक असं आम्ही ते प्रेझेंटेशन दिलं आणि ते प्रेझेंटेशन होतं त्यावेळेला बायोडिझेलवरती. ओके. तर आपले जे कारंजाच्या सीड्स असतात, कारंजा नावाचं एक झाड आहे, तर त्याच्यापासून बायोडिझेल बनतं आणि त्यावेळेला ते भारतामध्ये खूप त्याचं बूम चाललं होतं की बरेच जण त्यांना ते करायचं आहे आणि त्याचं गव्हर्नमेंट बेनिफिट देतं आहे, असं बरंच काय काय चालू होतं. म्हणून त्या अनुषंगाने आम्हीच तोच प्रोजेक्ट घेऊन मॉरिशसला सजेस्ट केला. तर ते ॲग्रिकल्चर मिनिस्टर मला त्यावेळेला म्हणले की अरे हे जे तुम्ही सांगताय ह्याला खूप जागा लागणार आहे आणि तेवढी जागा आपल्याकडे नाही आहे मॉरिशसमध्ये, आणि थोडंसं डोंगराळ प्रदेश आहे, तुम्हाला सपाट जमीन पाहिजे तुम्ही म्हणताय, प्लांटेशन करायचं आहे, लेबर लागणार आहे, तर हे थोडं आत्ताच्या क्षणाला अवघड आहे. तर आपली काही जमीन मादागास्करमध्ये आहे. मादागास्कर एक साधारण 1.5-2 तासाच्या अंतरावरती असलेलं दुसरं बेट की जे जगातलं 2 नंबरचं सगळ्यात मोठं बेट आहे ऑस्ट्रेलियानंतर आणि अनटच्ड. आता मी परत 20 वर्षापूर्वीचं सांगतो. तर ते म्हणले की तुम्ही तिथे जा, मी तुमची सगळी सोय तिथल्या लोकांची भेट घालण्याची करून देतो आणि तुम्ही तिथे जाऊन बघा काही वर्कआउट होतंय का, आणि तिथून आपण मॉरिशसला आणायचं किंवा कसं करायचं वर्कआउट ते बघूया. म्हणजे ठीक आहे. आम्हाला विजा तर पटकन मिळाला कारण मिनिस्टरनीच सजेस्ट केलं होतं. त्यामुळे पटापट आमची कामं होत गेली आणि आम्ही पुढच्या 8-10 दिवसामध्ये मादागास्करमध्ये पोचलो. मादागास्करला पोचल्यानंतर तिथल्या मिनिस्टरनी आम्हाला व्यवस्थित ट्रीट केलं. तिथल्या एम्बसीनी आम्हाला प्रचंड मदत केली, म्हणजे इंडियन एम्बसीनी तिथल्या, कारण आम्ही परत काइंड ऑफ म्हणजे ऑफिशियल गेस्ट नव्हतो पण गेस्टच होतो. त्यामुळे आम्ही इंडियन होतो, मॉरिशसमधनं आलो होतो. अशा ह्याच्यात आम्हाला इंडियन गव्हर्नमेंटनी, इंडियन एम्बसीनी तिथनं खूप मदत केली. आम्ही त्यांना भेटलो तर त्यांनी त्यांच्या त्या ॲग्रिकल्चर जे काय लोक होते टीम, त्यांना सांगितलं की यांना दाखवा जमीन आणि आपण संध्याकाळी जेवायला भेटू परत. ठीक आहे, हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांच्या गाडीतनं गेलो. जवळपास एक 3-4 तासाचा प्रवास होता. अंतानाना रिओ नावाचं त्यांचं कॅपिटल आहे मादागास्करचं, तिथून एक 3-4 तासाचं अंतर होतं. ॲब्सोल्युटली मला आत्ता नाही माहिती की किती कुठल्या दिशेला आम्ही गेलो आणि काय केलं ते, पण आम्ही गेलो. तर आम्ही तसं मादागास्करमध्ये पोचलो आणि इंडियन एम्बसी आणि मॉरिशस एम्बसी असे सगळे एकत्र असल्यामुळे आम्हाला तिथलं जे काय लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट होतं ते खूप सोपं होत गेलं. मला आता नावं आठवत नाही तिथल्या लोकांची ज्यांनी मदत केली, पण खूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी मदत केली आणि आम्हाला मिनिस्टरपर्यंत पोचवलं. मिनिस्टरनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, मी माझी टीम तुम्हाला देतो, गाडी देतो, तुम्हाला कुठली जागा बघायची ती बघा आणि मला येऊन सांगा, आपण संध्याकाळी डिनरला परत भेटूया. तर सकाळी आम्ही निघाल्यानंतर त्या एक 4x4 जे आत्ता आपल्याकडे आले तेव्हा त्यांच्याकडे येऊन जमाना झाला होता, तर तिथे आम्ही त्या मागच्या त्या हौदामध्ये उभे राहिलो की कुठली जमीन आपल्याला बघता येईल अशी. आणि आम्ही तिथे पोचल्यानंतर त्या माणसाने आम्हाला एवढंच सांगितलं की इथे तुम्ही जिथे उभे आहात तिथपासून तुमची नजर जाते तिथपर्यंत ही जागा तुमची. बापरे. म्हणजे संपलं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून कुठली पाहिजे, मग हा कॉर्नर पाहिजे का तो हे काही विषयच नव्हता. इतकं सिम्पल होतं की तुम्ही इथे उभे राहा, तुम्हाला जिथपर्यंत नजर दिसते तो शेवटचा एंड तुमचा, तुम्हाला पूर्ण जमीन आम्ही उद्यापासून देतो. अच्छा. आम्ही एवढे एक्साइटेड झालो की एवढी मोठी जमीन एवढ्या परदेशामध्ये इमिजिएट आपल्याला मिळतीये, या आनंदातच आम्ही परत आलो.
आणि संध्याकाळी मिनिस्टरनी आम्हाला एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवण ठेवलं होतं. तर आम्ही त्यांच्याशी बोलता बोलता सुरुवात झाली मग की कसा झाला प्रवास काय वगैरे. तर त्यावेळेला ना त्यांच्या मादागास्करच्या ॲग्रिकल्चरचे PS म्हणजे परमनंट सेक्रेटरी आणि त्यांचे मिनिस्टर हे पण आमच्याबरोबर होते, कारण त्यांचाही रोल होता त्या प्रोजेक्टमध्ये. तर काय झालं की तिथे एक मॅडम होत्या. तर त्या मॅडमनी आम्हाला असं काइंड ऑफ आपण जसं एकमेकाशी शेजारी बसल्यावर बोलतो तसं एक विचारलं की तुमच्याकडे ॲनिमल हजबंड्रीमध्ये काही प्रोजेक्ट आहे का. ओके. तर त्यावेळेला आम्हाला ॲब्सोल्युटली काही नाही, कारण हे बायोडिझेल होतं, झाडं लावायची, लेबर कुठून आणायचे, किती खर्च आहे, म्हणजे या विचारात आम्ही होतो. सर्व तो प्लॅन वेगळा होता. आणि अचानक त्यांनी एक असं टाकलं आणि आम्ही म्हटलं नाही आत्ता तर नाही आहे, पण तुम्हाला काय हवं आहे, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम काय आहे. तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला FAOकडनं म्हणजे अमेरिकेकडनं किंवा जगातनं आम्हाला काही बुल्स मिळतात की ज्याचं आम्हाला ब्रीडिंग करायचं आहे आणि ज्यांनी आमचं लाईफस्टॉक चांगल्या प्रकारे वाढेल. तर तुमच्याकडे असं काही असेल काही की ज्याच्यामध्ये लाईफस्टॉक वाढवता येईल किंवा ॲग्रिकल्चरमध्ये काही करता येईल तर आम्हाला सजेस्ट करा. ठीक आहे, मग तो विषय आमच्यासाठी संपला. बघू वगैरे आम्ही नेहमीसारखं बघून तो विषय बंद केला. पण आम्ही जेव्हा हॉटेलला परत आलो आणि परत जेव्हा आम्ही जे डिस्कशन्स करत होतो की काय काय झालं दिवसभरात, तेव्हा हा एक मुद्दा आपोआप आमच्यासमोर आला आणि असं लक्षात आलं की अरे हा पण एक वेगळी अपॉर्च्युनिटी आहे की ॲनिमल सेक्टरमध्ये किंवा लाईफस्टॉकमध्ये काहीतरी करता येईल. म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण थोडंसं याच्यावर आणखी वर्कआउट करू, जास्त माहिती काढू किंवा आणखी काही इनपुट्स देता येतील का बघू. म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे, आम्ही एक 8 दिवस आम्ही परत जातोय मॉरिशसला, आम्ही नंतर परत येऊन आपण यांना भेटून पूर्ण प्रोजेक्ट देऊ. मग आम्ही परत मॉरिशसला आलो आणि मॉरिशसला आल्यानंतर हे ॲनिमल हजबंड्रीचं डोक्यात खूळ होतंच थोडंसं की काहीतरी करायला पाहिजे, डिमांड आहे. म्हणून आम्ही इथल्या परत भारतातल्या काही जे काही कन्सल्टंट्स होते त्यांना अप्रोच झालो. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की एक सीमेन म्हणजे बुलचं सीमेन एक्स्ट्रॅक्ट करता येतं, ते फ्रीज करता येतं आणि जेव्हा गाईला हवं आहे त्यावेळेला ते इन्सिमिनेट करता येतं. ओके. आता इट्स कॉल्ड कन्व्हेन्शनल सीमेन जे असतं की ज्याच्यामध्ये 50-50% गॅरंटी असते की मेल होईल किंवा फिमेल होईल, म्हणजे बुल होईल म्हणजे बैल होईल का गाय होईल, हे 50-50% असतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही तो प्रोजेक्ट करा, तिथे जाऊन तुम्हाला जास्त बुल्स पण वाढतील, गाय पण वाढतील आणि आर्टिफिशियल आहे त्यामुळे तुम्हाला एकदा बुलचं सिमेन घेतलं की तो बुल जिवंत आहे नाही तरी काही फरक पडत नाही. तुम्ही ते सिमेन वापरून गाईला प्रेग्नंट करू शकता आणि प्रोजेनीज आणि पुढचं जनरेशन्स वाढवू शकता. तर हा खूप छान आणि इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आम्हाला वाटला. आम्ही तो प्रोजेक्ट कन्सेप्च्युअल, कारण आम्हाला परत मॉरिशस गव्हर्नमेंटला हे सगळे अपडेट द्यायचे होते की आम्ही असं असं केलं आणि तिथे काय काय झालं. तर ते बोलता बोलता आम्ही त्यांना ही पण एक कन्सेप्ट सांगितली की अशी पण एक कन्सेप्ट आहे. ओके. ही कन्सेप्ट सांगितल्यानंतर त्या ॲग्रिकल्चर मिनिस्टरने आम्हाला इमिजिएट सांगितलं की हे बाकी बायोडिझेल वगैरे बाजूला ठेवा, कारण हे खूप लॉंग टर्म प्लॅन्स आहेत, पण तुम्ही हा ॲनिमल हजबंड्री इमिजिएट करा, मी तुम्हाला जागा देतो इथल्या इथे. ओके. मग आमचं पूर्ण फोकसच बदलून गेला. म्हणजे आम्ही गेलो होतो बायोडिझेलसाठी आणि आमची सुरुवात झाली ॲनिमल हजबंड्रीकडे. आणि ॲनिमल हजबंड्रीमध्ये मग त्यांनी आम्हाला खूप प्रकारच्या जागा दाखवल्या की तुम्हाला कुठे कुठे शेड करता येतील, कुठे ॲनिमल्स आणता येतील, काय करता येईल, असं सगळं त्यांनी केलं. आणि समहाऊ आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये उतरलो. मग आम्ही प्रॉपर कन्सल्टंट घेतले, आम्ही गायडन्स घेतला त्यांचा आणि ते सगळं मॉरिशस गव्हर्नमेंटला सांगितलं. मॉरिशस गव्हर्नमेंटने आम्हाला परवानग्या दिल्या सगळ्या. तिथे EIA नावाचा एक मोठा एक हर्डल नाही म्हणता येणार, पण एक छोटासा एक आहे प्रोजेक्ट जो करावा लागतो, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. ओके. की तुम्ही जे काय काम करणार आहात त्याचा एन्व्हायरमेंटलवरती काय फरक पडणार आहे, त्याचा लोकांना त्रास किती होईल, तुम्हाला त्याचा फायदा किती होईल, असा एक त्यांना एक प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो. तर तो प्रोजेक्ट दिला आम्ही. त्या प्रोजेक्ट रिपोर्टला आम्हाला पूर्ण कॅबिनेट मिनिस्ट्रीने अप्रुव्हल दिलं की तो कॅबिनेटमध्ये मंजूर झाला की एवढा मोठा प्रोजेक्ट आम्ही आणणार आहे इथे आणि करणार आहे. आणि मग एकदा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट बॅकअप असल्यावर आम्हाला जमीन मिळणं, बँकांकडनं फटाफट लोन मिळणं किंवा त्यांचा अप्रोच करणं हे सगळं सोपं होत गेलं. आणि त्या अनुषंगाने आम्ही मग 2000 साधारण 10-11च्या सुमारास आम्ही आफ्रिकेत गेलो. ओके. आफ्रिका इन द सेन्स साऊथ आफ्रिका, की जिथे चांगल्या प्रकारचे ॲनिमल्स अवेलेबल होते. कारण युरोपमधनं आणि अमेरिकेतनं ॲनिमल्स घेऊन जाणं लॉजिस्टिकली अवघड होतं, कारण एक तर डिस्टन्स आणि त्या ॲनिमल्सला घेऊन जाणं, त्यांचं त्या रस्त्यातलं खाणं पिणं हे सगळं थोडं डिफिकल्ट होतं. म्हणून आम्ही चूज केलं की आपण साऊथ आफ्रिकेला जाऊ, कारण ॲज गुड ॲज सेम जेनेटिक्स तिथे अवेलेबल असतं. तिथे गेल्यानंतर आम्ही जवळपास 200 ॲनिमल्स सिलेक्ट केले की जे आम्हाला घेऊन जायचे होते मॉरिशसमध्ये. आणि तिथल्या ज्या गव्हर्नमेंटबरोबर आहे त्यांचे क्वारंटाईनचे नियम सगळे पाळले गेले. आम्ही त्यांना सिलेक्ट केले ते बुल्स. ते काहीतरी 1-1.5 महिना
एअरपोर्टवरती क्वारंटाईनमध्ये ठेवतात की ज्यांना त्यांना कुठले डिसीजेस होऊ नयेत किंवा त्यांना झालेले डिसीज कमी होऊन त्यांना इकडे दुसऱ्या देशामध्ये डिसीज होऊ नये म्हणून ते क्वारंटाईन प्रोसेस असते की त्यांना ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित केली जाते. आणि ते सगळं करून आम्ही ठरवलं की ओके आता हे बुल्स आपल्याला घेऊन जायचे. जहाजातनं घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आधी, कारण बाय रोड तर शक्यच नाही, कारण मॉरिशस छोटंसं आयलंड आहे, त्यामुळे एक तर जहाज किंवा विमान हे दोनच ऑप्शन्स होते. जहाजामध्ये त्यांची कन्सेप्ट होती की कमीत कमी 1000 प्राणी तरी घेऊन जायला पाहिजेत. अच्छा. तर आता 1000 तर आमच्याकडे नव्हते, 100च होते, त्यामुळे ते फायनान्शियली वायबल होत नव्हतं. म्हणून आम्ही ठरवलं की विमानाने घेऊन जाऊ. मग आम्ही तिथल्या साऊथ आफ्रिकेतल्या एका एजन्सीशी बोललो, त्यांनी आम्हाला एक चार्टर्ड फ्लाईट दिलं. ओके. आणि एक बुल एका क्रेटमध्ये असे आम्ही 150 ॲनिमल्स फ्लाय केले साऊथ आफ्रिकेवरनं मॉरिशसमध्ये. आणि दॅट वॉज अ ग्रँड इव्हेंट, कारण मॉरिशसमध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडत होतं की विमानाने माणसं येतात पण यावेळेला आज जनावरं आली. आणि ती जनावरं आल्यानंतर त्यांनी पूर्ण त्याला नॅशनल टेलिव्हिजनवरती खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी दाखवलं ते. आणि तिथून आम्ही सगळी जनावरं घेऊन आमच्या साईटवर गेलो. मग त्यांचं तिथलं क्वारंटाईन आणि ते बाकी सगळे सोपस्कार केले. पण दॅट्स हाऊ की आम्ही हे जे 150 ॲनिमल्स नेले त्याची ही एवढी मोठी स्टोरी होती की ती जेव्हा आम्ही साऊथ आफ्रिकेवरनं नेले त्यावेळेला म्हणजे ती सुरुवात कुठं झाली आणि कुठे येऊन थांबलो. तर हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि खूप छान सगळं सुरुवात. म्हणजे फार्मसीच्या कारणाने तुम्ही मॉरिशियसला गेले. हो. त्यानंतर बायोडिझेलचा प्रोजेक्ट बरोबर डोक्यात घेऊन नंतर तो ॲनिमल हजबंडरीमध्ये कन्वर्ट झाला. आणि सुदैवाने आम्हाला भारतातनं खूप छान सपोर्ट मिळत गेला, कन्सल्टंट खूप चांगले मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं मॉरिशस गव्हर्नमेंटने आम्हाला खूप सपोर्ट केला, कारण दुसऱ्या देशात जाऊन त्या लोकांचे नियम तिथले काही जे काय असतील ते सगळे फॉलो करणं, तिथले पटापट डॉक्युमेंटेशन करणं, प्रोसिजर्स करणं. आणि या सगळ्यांनी सुदैवाने माझे खूप चांगले कॉन्टॅक्ट्स होत गेले, कारण फ्रॉम डे 1 मी तिथे हजर होतो. म्हणजे अगदी प्राईम मिनिस्टरशी बोलणं असू दे, मिनिस्टरशी असू दे, तिथल्या ॲग्रिकल्चर्स असू दे, तिथले ॲरो म्हणजे ॲग्रिकल्चर रिसर्च एक्सटेन्शन युनिट नावाची एक संस्था आहे की जी संस्था रिसर्चला मदत करते, एक्सटेन्शनसाठी मदत करते. युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही भेटलो, तिथले चान्सलरला माझ्या ओळखी झाल्या. म्हणजे तिथला जो एक इलाईट एक ग्रुप होता मॉरिशसमधला, त्या सगळ्यांच्या माझ्या खूप छान ओळखी झाल्या. आणि अजूनही सुदैवाने या सगळ्या ओळखी आहेत. तिथली लोकं अजूनही टचमध्ये आहेत. अजूनही आम्ही काही मेसेजेस एक्सचेंज करतो, ईमेल्स करतो. त्यामुळे खूप छान वाटतं की एक वेगळी काय म्हणतात फॅमिली काइंड ऑफ माझी तिथे तयार झाली तिची. आणि सुरुवात झाली त्या सगळ्या प्रोजेक्टला. ओके. मग पुढे काय झालं त्या प्रोजेक्टचं? पुढे असं झालं की आम्ही ते 150 ॲनिमल्स आणले आणि तिथे आम्ही त्यांचा हाऊसिंग जे म्हणतो, जे म्हणजे गोठा बांधला होता, तिथे आम्ही ते सगळे ॲनिमल्स आणले. आता आम्हाला सरकारने साधारण एक 60 एकर जमीन दिली होती. अच्छा. तर त्याच्यापैकी आम्ही साधारण अर्धा एक एकर बुलसाठी वापरली आणि उरलेल्याचा आम्ही तिथे इनहाऊस काय म्हणतात त्याला चारा लावला. कारण तिथे ना ट्रॉपिकल आयलंड आहे मॉरिशस आहे, तिथे कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन येतं, कधीही वादळ येतं. त्यामुळे थोडंसं क्लायमॅटिक प्रॉब्लेम्स तिथे आहेत. अनप्रेडिक्टेबल भयंकर. म्हणजे रोज तुम्हाला कंपल्सरी छत्री घेऊनच बाहेर पडावं लागतं, कधी पाऊस येईल याची गॅरंटीच नाही. त्याचे फायदे असे आहेत की सगळीकडे हिरवळ आहे, पोल्युशन अजिबातच नाही, वारं कायम वाहतं, त्यामुळे तुम्हाला म्हणजे फ्रेश वातावरण आहे तिथे, बाकी त्रास काही नाही. तर या सगळ्या ह्याच्यामुळे आम्हाला ती जी जागा मिळाली ती थोडीशी अशी डोंगराळ प्रदेशात होती, त्यामुळे आम्हाला लेवलिंग करणं त्याच्यावरती खूप खर्च झाला. तिथे आम्हाला खूप वेगवेगळे लोक मिळाले. तिथे एक गाव आहे जुब्रेल नावाचं, तिथले आम्ही लोक बरेच कामावरती घेतले, त्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळाली आणि समहाऊ तो प्रोजेक्ट सुरू झाला. तर आम्ही हे 150 ॲनिमल आणले ना, त्यापैकी आम्ही 50 गायी आणल्या होत्या आणि 100 बुल्स आणले होते, म्हणजे बैल होते. याचं कारण असं होतं की आम्हाला मदर बुल फार्म सुरू करायचा होता. की आता समजा हे 100 बुल्स आहेत तर ह्यांना एक एज आहे की एक 5-6 वर्षांनी त्यातला एक एक कमी होणार आहे. तर त्यावेळेला दुसरा बॅकअप पाहिजे आपल्याकडे आणि त्याच जेनेटिक्सचा पाहिजे, म्हणजे आम्हाला जे सिमेन आम्ही देणार आहे ते सिमेन चांगलं मिळेल. म्हणून आम्ही गायी आणल्या आणि त्या गायींना आम्ही त्या बुलचं सिमेन वापरून प्रेग्नंट करत होतो. ओके. आणि त्या गायीचं दुधाचा व्यवसाय सुरू झाला, कारण आम्हाला 50 गायींचं 400-500 लिटर दूध रोजचं यायला लागलं. अच्छा. आता हे 400 लिटर दूध विकणं पण एक मोठा प्रॉब्लेम होता, कारण त्या लोकांना तिथे पावडरचंच दुधाची सवय, त्यांना फ्रेश मिल्क फार कमी लोकांना तिकडे माहिती आहे. अच्छा. तर पहिलं आमचा अवेअरनेस वाढवायला सुरुवात केली आम्ही की आधी फ्रेश मिल्क कन्सेप्ट आपण आणूया,
इथे परत आम्हाला इंडियन एम्बसीने खूप मदत केली. त्यांचे जे काही इंडियन लोक होते एम्बसीमध्ये काम करणारे ते पटापट आम्हाला म्हणले की अरे आम्हाला पाहिजे हे फ्रेश मिल्क, कारण आम्हाला त्याची सवय, तर तुम्ही आम्हाला रोज 1 लिटर 2 लिटर जे काय त्यांच्या रिक्वायरमेंट्स होत्या तेवढे देत जा. म्हणजे मी हाय कमिशनकडे मी स्वतः वैयक्तिक दूध घेऊन जात होतो. अच्छा. हां, मग इथपर्यंत आमच्या ओळखी झाल्या. मग तिथे गेल्यावर चहा पाणी गप्पा वगैरे सगळ्या व्हायच्या. म्हणजे मी त्यातला ॲज गुड ॲज घरातला मेंबर झाल्यासारखं झालो होतं. पण त्याचे फायदे असे होत होते की आम्हाला एखादी काही अडचण आली किंवा आम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा गव्हर्नमेंट सपोर्ट पाहिजे तर आपले इंडियन गव्हर्नमेंट खूप सपोर्टिव्ह होतं त्यावेळेला. तिथले ऑफिशियल्स होते कायम पाठीशी, आणि तो एक मोठा मॉरल सपोर्ट होता की कोणीतरी आहे. त्यामुळे आम्हाला त्या लोकांशी तिथल्या इंटरॅक्ट करणं किंवा त्यांच्या परवानग्या घेणं हे तसं त्या मानाने सोपं होत गेलं. आणि समहाव तो प्रोजेक्ट सुरू झाला. तर आता 60 एकर जमीन मिळाल्यानंतर त्यातल्या आम्ही साधारण 10-20 एकरावरती चारा लावला की जे या बुल्सला देता येईल, आणि उरलेल्या जागेवर काय आता आणखी, कारण ती जागा वाया तर नको घालवायला, म्हणून आम्ही तिथे बायो फर्टिलायझरचं एक कन्सेप्ट आणलं. ओके. बायो फर्टिलायझर म्हणजे काय की आम्ही तिथल्या जमिनीतले मायक्रोब्स काढणार, आयसोलेट करणार आणि आपल्या लॅबमध्ये ते प्रोपोगेट करणार, म्हणजे त्याचे कॉलनीज वाढवणार आणि ते मायक्रोब्स परत जमिनीमध्ये टाकणार. की ज्या योगे आत्ता 10 असतील समजा जमिनीत, तर आम्ही त्यातले 5 काढले, त्या 5चे 50 केले आणि ते 50 परत जमिनीत टाकले, ज्याने तुमचा जमिनीचा कस खूप चांगला वाढतो. आपण हे जे युरिया आणि हे जे केमिकल वापरतो यांनी सगळ्याचे तुमचे हे मायक्रोब्स मरून जातात आणि ॲक्च्युअल जे झाडाला गरजेचं आहे ते मिळतच नाही. तर मग त्याच्यासाठी आम्ही इथल्या पुणे विद्यापीठाशी कॉन्टॅक्ट केला होता आणि तिथल्या काही लोकांनी आम्हाला, ते जे काय सायंटिस्ट होते त्यांनी आम्हाला मदत केली की ओके आम्ही तुम्हाला सांगतो कुठले मायक्रोब्स त्यातले काढले पाहिजे, कसे काढले पाहिजे, लॅबमध्ये कसे प्रोपोगेट केले पाहिजे. मग त्या एक आम्ही 10 स्टुडंट्सची एक टीम तिकडे नेली आणि त्या टीमबरोबर काम करून त्यांनी काइंड ऑफ रिसर्च पण केला त्याच्यामध्ये, आणि आमचं पण एक प्रॉडक्ट तयार झालं. म्हणजे इथून तिकडे. हां, म्हणजे आम्ही हे सगळा प्रवास भारत मॉरिशस असाच होता. आणि मग तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांना कन्व्हिन्स करणं, त्या लोकांना त्याच्याबद्दल सांगणं, त्यांना ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सबद्दल माहिती देणं, ते सगळं सुरू झालं. आणि त्याच्यासाठी परत ॲग्रिकल्चर रिसर्च त्यांचं जे एक्सटेन्शन युनिट होतं त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी वेगवेगळे एरियाज, साईट्सवरती आम्हाला ट्रायल साईट्स दिल्या की तुम्ही इथे वापरून बघा, इथे रिझल्ट्स कसे येत आहेत बघा. आणि तो 1-2 वर्षाचा पूर्ण प्रोजेक्ट होता, तो सक्सेसफुली रन झाला आणि खूप छान लोकांना रिझल्ट्स, म्हणजे अजूनही तुम्हाला खोटं वाटेल, मला अजून जे काय आमचे प्रॉडक्ट्स वापरलेले लोक आहेत ते अजूनही माझ्या टचमध्ये आहेत आणि ते विचारतात की तुमचं प्रॉडक्ट कुठे मिळेल. म्हणजे त्यांना यू वोंट बिलीव्ह की एक छोटी आपली पपई जी आहे ती साधारण एक आपल्या आंब्याच्या आकाराची त्यांच्याकडे येत होती पहिल्यांदा, की जी नंतर टरबुजापेक्षा मोठी झाली. मग त्यांना इतकं आश्चर्य वाटायला लागलं होतं की हे काय नक्की, म्हणजे जादू झाल्यासारखंच होतं की हे वापरल्यानंतर आम्हाला खूप छान प्रोडक्शन मिळते, यील्ड वाढते, जास्त क्वांटिटी वाढते, वजन वाढतंय सगळ्याचं. कारण ऊसावरती आम्ही खूप छान प्रयोग केले. ऊसाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे साधारण 3 वेळा ऊस कापतात, म्हणजे एकदा प्लांटेशन केलं की 3दा त्याचं हार्वेस्टिंग करतात. त्यांच्याकडे 7 वेळा करतात. अच्छा. कारण एक तर जमीन चांगली आहे आणि पाणी खूप आहे, आणि आम्ही जे दिले बायो फर्टिलायझर्स त्याच्यावरती त्यांनी इतकं छान वर्कआउट केलं की एकदा ऊस लावला की तुम्ही 7 वेळेला त्याचं कटिंग्स घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला ॲज गुड ॲज दुप्पट प्रोडक्शन झालं. बरोबर. आपल्या इथे साधारण एकरी किंवा आपण हेक्टरी म्हणून साधारण 100 टनाचं उत्पादन येतं एका एकरमध्ये. आमचं ते 150 ते 200 टन यायला लागलं होतं. म्हणजे ऊसाची जाडी वाढली, त्यातलं साखरचे प्रमाण वाढलं, तिथले एका छोट्या जमिनीवरती जास्त ऊस यायला लागला आणि त्याचा फायदा फार्मर्सला व्हायला लागला. म्हणजे एंड ऑफ द डे आम्ही ज्या पर्पजनी गेलो होतो की तिथल्या फार्मर्सला अपलिफ्टमेंट द्यायला पाहिजे ती मिळत गेली. म्हणजे एक तर ॲनिमल्सनी पण, ॲग्रिकल्चरमध्ये पण दिसलं. मग आम्ही तिथे पॉली हाऊसेस सुरू केले. आम्ही जवळपास 20 छोटे छोटे पॉली हाऊसेस तयार केले तिथे. परत इथले जे काय लोक होते त्यांचंच आम्ही तिथे सर्व्हिस वापरल्यामुळे इथल्याही लोकांना एम्प्लॉयमेंट किंवा बिझनेस मिळत गेला. मॉरिशसमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना नवीन टेक्नॉलॉजीज बघायला मिळाल्या, तिथे इम्प्लिमेंट करायला मिळालं. आमच्या प्रोजेक्टमुळे त्या लोकांना नवीन बिझनेसेस मिळत गेले. सो इट्स लाईक एक सायकल तयार होत गेली ती. तिथे आम्ही स्ट्रॉबेरी लावली, तिथे आम्ही गुलाब लावले, तिथे आम्ही मोगरा लावला, निशिगंधाचं झाड आम्ही पहिल्यांदा तिथे इंट्रोड्यूस केलं. त्यामुळे इतकं तिथे आमचं, आम्ही असं एक वेगळं एक रिसर्च प्रोग्राम म्हणता येईल असं एक तिथे आमचं एक इमेज तयार झाली होती. ऑफकोर्स आम्ही ते बिझनेस पण करत होतो, पण एक सरकारसाठी असं झालं की एक मोठं एक प्रोजेक्ट आहे की जो आपण दाखवू शकतो लोकांना आणि जो वेगळा आहे, की जिथे अगदीच कॉमन कांदे बटाटे नाही लावलेले. तर त्यामुळे आम्ही तिथे एक्झॉटिक भाज्या लावल्या, म्हणजे ब्रोकोली लावली, तुमचे कलर्ड कॅप्सिकम लावले. आणि याचं फायदे असे होते की आम्हाला कॅल्क्युलेशन्स माहिती होते
की फॉर एक्झाम्पल समजा एक 500 स्क्वेअर मीटरचं पॉली हाऊस आहे जिथे गुलाब लावलेत, तर तिथे मला माहिती आहे की 3000 झाडं लागणार आहेत. त्या झाडाला प्रत्येकी 2 फुलं येणार आहेत आणि ती फुलं साधारण 10 रुपयाला एक फुल असं विकलं जाणार आहे. त्यामुळे मला आज इन्व्हेस्टमेंट करताना रिटर्न्स ऑलरेडी माहिती आहेत मला, की मी समजा 5 लाख टाकले आणि ते काय रेटने, करेक्ट, त्यामुळे 5 लाख टाकले तर मला 15 लाख मिळणार हे मला आजच माहिती आहे. आणि हे जेव्हा आम्ही इकॉनॉमिकली लोकांना समजून सांगायला सुरुवात केली तेव्हा खूप लोकांनी इंटरेस्ट दाखवला आणि अजूनही त्यांचं काम त्याच्यावरती चालू आहे. त्यांनी खूप त्याच्यावरती फायदे घेतले. तिथनं एक्सपोर्ट होतात फुलं बऱ्याच ठिकाणी. आता ऑन्थेरियम म्हणून एक फूल आहे तिथलं की जे इटलीला आणि जपानला रेग्युलर एक्सपोर्ट होतं मॉरिशसमधनं. त्यांच्यासाठी बायो फर्टिलायझर्स वापरले. मग आम्ही जेव्हा, कारण आता कावडंग झालं, आमच्याकडे शेण तयार व्हायला लागलं एवढं 150 ॲनिमल्सचं. आमच्याकडे बायो फर्टिलायझर्स होते. आमच्याकडे शेती आम्ही सुरू केली होती. ट्रायल प्लॉट्स घेतले होते. ऊसावरती प्रोडक्ट होतं, बाकीचे काही छोट्या व्हेजिटेबल्स होते त्याच्यावर आम्ही ट्रायल्स घेत होतो. फुलं होती, वेगवेगळे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स होते. तर या सगळ्याला परत मॅन्युअर जे म्हणतो आपण ते वापरण्यासाठी आमच्याकडे परत तयार होतं, कारण शेण तयार होत होतं रोजचा कचरा होता, ज्या झाडापाला पाचोळा होता त्याच्यातनं. त्यामुळे आम्ही त्यातनं ऑर्गॅनिक म्हणजे खत तयार करायला सुरुवात केली की ज्यायोगे त्यांना परत आणखी जास्त चांगली जमीन सुपीक व्हायला लागेल. ही कन्सेप्ट पण त्या लोकांना खूप आवडली, कारण म्हणजे आमच्याकडे जनावरं कमी आहेत. म्हणजे ऑल ओव्हर मॉरिशसमध्ये लाईफस्टॉक म्हणाल तर खूप कमी आहे. म्हणजे अगदी बोटावर मोजण्याजोगं लोकांकडे लाईफस्टॉक आहे. म्हणजे जो मॅडागास्करमध्ये प्रॉब्लेम होता तो मॉरिशियसमध्ये, हां, पण मॉरिशसमध्ये प्रॉब्लेम वेगळा होता. म्हणजे इन टर्म्स ऑफ ॲनिमल्स कमी आहेत हा प्रॉब्लेम होता. मदागास्करमध्ये ॲनिमल्स मिळत होती पण जगत नव्हती हा होता. तर ह्यांच्याकडे जनावरच नव्हती. त्यामुळे त्यांना ते खूप ॲप्रिशिएट केलं त्यांनी की आम्हाला अजून काही लोक त्यात इन्व्हॉल्ड होतील, आपण डेअरी सेक्टर वाढवू शकतो, स्वतःचं दूध इथे, कारण रोजचं दूध इम्पोर्ट होतं मॉरिशसमध्ये साऊथ आफ्रिकेतनं, आफ्रिकन देशांमधनं, ऑस्ट्रेलियातनं, न्यूझीलंडमधनं. तर त्यांना तो कमी करायचा होता खर्च. त्यामुळे स्वतःचं इनहाऊस त्यांना जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढा त्यांचं पण डेफिनेटली फायदा होता. त्याने एम्प्लॉयमेंट होती, रेव्हेन्यू होती, आपले एक्सेस जे काय फॉरेन एक्सचेंज बाहेर जात होता तो वाचायला लागला. त्यामुळे ऑल टुगेदर सगळेजण खुश होते. आणि या सगळ्या याच्यामध्ये मग आम्ही असं केलं की आम्ही विचार केला की आम्ही थोडंसं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करायचा प्रयत्न करू. म्हणून आम्ही तिथे एक म्हणजे त्यांचा समुद्र आणि थोडंसं डोंगर असं बऱ्यापैकी तिथे चित्र आहे. लगेच सपाट जमीन नाही. तर आम्ही त्या डोंगरांवरती काजूचं प्लांटेशन घेतलं. अच्छा. हां, म्हणजे आम्ही वेंगुर्ल्यातनं काही प्लांट्स सीडलिंग्स नेले आणि तिथे काजू प्लांट केला. मग तो आम्ही जवळपास एक 50 एकरावरती काजू लावला तिथे आणि त्याचे आता खूप छान फ्रुट्स आहेत. लोक खुश आहेत. मॉरिशस बिईंग इन्फ्लुएन्स्ड बाय युरोपियन कंट्रीज, म्हणजे थोडंसं फ्रेंच आणि ते लोक जास्त आहेत तिथे. त्यामुळे त्यांच्याकडे थोडेसे वाईन प्रकार आहे. तर काजूची फेणी तिथे चांगली पॉप्युलर व्हायला लागली. अच्छा. म्हणजे आपल्याकडे कोकणात खूप कॉमन आहे, ते त्यांना नवीन होतं. आणि हळूहळू इट्स लाईक इंटिग्रेटेड मोठा प्रोजेक्ट सुरू झाला आणि सगळे इन्व्हॉल्व्ह झाले त्याच्यामध्ये आणि खूप छान व्यवस्थित सुरू झालं सगळं. यासाठी मग लागणारं जेही काही फर्टिलायझर होतं ते तयार कुठे होत होतं? आम्ही लॅबोरेटरी सुरू केली होती. हे जी 60 एकर जमीन मिळाली होती आम्हाला, त्याच्यात आम्ही स्वतःची लॅब टाकली होती. अच्छा. तिथे एम्प्लॉयमेंट परत आपण तिथल्या काही लोकांना आणि घेतलं होतं. त्यामुळे तिथे एम्प्लॉयमेंट वाढत होती. आमच्याकडे जवळपास 100-150 लोक कामाला होती. या सगळ्यामध्ये तुमच्या फॅमिलीचा काय सपोर्ट होता? खूप मोठा. कारण पहिलं एकट्या मुलाला बाहेर पाठवणं, परदेशात जाणं, जिथे कोणी ओळखीचं नाही आहे, तिथे यांनी तयारी दाखवली, हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं. त्यामुळे पहिला सपोर्ट आईवडिलांचा होता की त्यांनी मला कुठलीही हरकत न घेता जा आणि तुला काय तुझं करिअर करायचं. 24-25 वर्षाच्या मुलाला हार्डली, म्हणजे माझा पहिलाच जॉब म्हणायला सुद्धा हरकत नाही, पण तो खूपच वेगळ्या ठिकाणी सुरू झाला. आणि नंतर मग लग्न झालं आणि सुदैवाने माझं असं आलं की माझी जी बायको आहे ती थोडीशी गोंदवलेकर महाराजांच्या परिवारातली आहे. तर ती आल्यामुळे तर आणखी स्टॅबिलिटी वाढली. मॉरिशसमध्ये त्यावेळेला थोडंसं व्हेजिटेरियन खाणं पण कमी होतं. त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम येत होता, पण समहाव मी मॅनेज करत होतो. पण मग लग्नानंतर तर खूपच सुधारली परिस्थिती. आणि थोडंसं जे मेंटल स्टॅबिलिटी लागते किंवा एक प्रोजेक्ट स्टॅबिलिटी लागते ती थोडीशी बायकोमुळे आली. आम्ही तसंही ऑर्गॅनिक म्हणजे तसंही सात्विक काम करत होतो, त्याच्यामध्ये आध्यात्मिक जोडलं गेलं आणि एक छान फॅमिली लाईफ सुरू करता आलं तिथे व्यवस्थित. अच्छा. शेतीमध्ये आजच्या तरुणांची भागीदारी फार कमी आहे. हो. तर त्यांना परत शेतीकडे वळवण्यासाठी आपण काय करू शकतो?
आपल्याकडे ना प्रॉब्लेम असा आहे की शेती म्हणजे फक्त शेणात हात घालणं किंवा चिखलात जाऊन उभं राहणं, ही बेसिक कन्सेप्टच चुकीची आहे. ऑफकोर्स ते एक पार्ट आहे तुमचं शेती करताना, पण ना हायटेक शेती पण खूप चांगली करता येते की जिथे तुम्हाला थोडंसं टेक्नॉलॉजी वापरता येऊ शकते, तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन्स आधी करता येतात. आता तर नवीन याच्याप्रमाणे एक ड्रोन फार्मिंग एक नवीन कन्सेप्ट सुरू झाली आहे की मॉरिशसमध्ये काही लोकांकडे जवळपास 500 हेक्टर 600 हेक्टर 1000 हेक्टर अशी जमीन आहे आणि ही सगळी शेती ट्रॅक्टरनी करतात. आता जर आपण मॉरिशस सारखा विचार केला आणि तिथे हायटेक शेती करायचं म्हटलं तर तिथे आपण ड्रोन फार्मिंग करू शकतो. हे जे काय फर्टिलायझिंग करायचं आहे किंवा पेस्टिसाइड वापरायचे आहेत किंवा जे काही फवारणी करायची, ही सगळी फवारणी ड्रोननी होऊ शकते. अच्छा, ते तिथे नाही आहे सध्या. त्यामुळे तुम्ही जर का तिथे ड्रोन बिझनेस सुरू केला किंवा AI वापरून काही केलं तर तुम्हाला खूप मोठी संधी आहे की जिथे तुम्हाला प्रॉपर शेतीमध्ये घुसायची गरजच नाही आहे. बरोबर. तुम्ही AI टेक्नॉलॉजीनी पाणी कधी द्यायचं, कधी थांबवायचं, किती द्यायचं, त्या झाडाला किती गरजेचं आहे, हे सगळं AI आता सांगतं. त्यामुळे आत्ताचं आधुनिक जी काय टेक्नॉलॉजी आहे ती आणि शेतकऱ्यांची मेंटॅलिटी हे जर एकत्र कॉम्बिनेशन झालं तर खूप फायदे आहेत तिथे. तरुण लोकांनी तर 100% त्यात यावं, कारण त्या लोकांना एम्प्लॉयमेंट स्वतः मिळेल. पैसे खूप चांगले मिळतात बाहेरच्या देशांमध्ये, आपल्याकडे कमी आहेत भारतामध्ये दुर्दैवाने, पण बाहेरचे शेतकरी खूप सधन आहेत आणि त्या सधन शेतकऱ्यांमध्ये आपल्या भारतीय लोकांची गणना व्हायला पाहिजे किंवा त्यांनी त्याप्रमाणे आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा करायला हरकत नाही. पण ऑल टुगेदर भारताबाहेर सुद्धा शेतीला खूप महत्त्व आहे आणि यंगस्टर्स हवेत तिथे. शेती एक झालंच, आपण आफ्रिका रिजन आणि मॉरिशियस बराच फिरला. हो, तर पॉप्युलर प्रोफेशन्स जसे डॉक्टर, इंजिनियर यांच्या व्यतिरिक्त आणखी काय आहेत की ज्याच्यात तरुणांना चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल? ॲक्च्युली ना अपॉर्च्युनिटी खूप आहेत आणि मी सुदैवानी मार्केटिंगसाठी आणि बऱ्याच लायझनिंग करण्यासाठी मी ऑलमोस्ट 17-18 देश फिरलो. मॅक्झिमम देश आफ्रिकेतले होते. आता काय झालं की तिथे गेल्यानंतर मला काही उणीवा जाणवायला लागल्या की हे पण इथे संधी आहे, अजून काही करता येईल. उदाहरणार्थ आता समजा आपण केनियामध्ये गेलो तर केनियामध्ये टुरिझम इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर चालते. मसाई मारा आपण खूप ऐकलंय की जिथे जंगलात जातात, तिथे राहतात, वाघ सिंह दिसतात त्यांना. ती एक टुरिझम हॉस्पिटॅलिटी एक खूप चांगली इंडस्ट्री आहे. नंतर मेडिकल मध्ये खूप चांगली स्कोप आहे, कारण या देशांमध्ये अजूनही मेडिकली थोडेसे बाकी युरोपियन देशांपेक्षा थोडे मागे आहेत हे लोक. त्यामुळे तिथे त्या लोकांना तिथे जाणं, त्यांच्या ॲक्सेसरीज तयार करणं, प्रोडक्शन करणं. आत्ता या कोविडमुळे तर हे खूप जाणवलं की बऱ्याच देशांमध्ये स्वतःचं प्रोडक्शन युनिट्सच नाही आहेत फार्मास्युटिकल, कायम दुसऱ्या देशावर अवलंबून असल्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम झाला. तर तिथे जाऊन त्यांनी काही फार्मास्युटिकल रिलेटेड काही कामं केली, काही औषधं तयार केली आणि डेफिनेटली इंडियन सरकार जे काय आहे ते त्यांना मदत करतं एक्सपोर्ट करण्यासाठी आणि बाहेरच्या देशांमध्ये काही तुम्ही अपॉर्च्युनिटीज असतील तर. कारण भारतालाही संबंध सगळ्यांशी चांगले ठेवायचे आणि हे जे आफ्रिकन देश आहेत ते भारताकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघतात, एक मोठा भाऊ म्हणून बघतात. सुदैवाने दुर्दैवाने असं झालं की आत्तापर्यंत आफ्रिकेमध्ये चायनीज इन्फ्लुएन्स खूप झाला. त्यामुळे तिथे सगळे चायनीज प्रॉडक्ट्स आहेत की जे त्या लोकांना ते खूप सॅटिस्फाईड नाही आहेत. ते म्हणतात अरे आत्ता वापरलं आणि 8 दिवसात खराब झालं, क्वालिटी कमी आहे, त्यांना व्हॉल्यूम घ्यावा लागतो, एका वेळेला त्यांना हजारो काही प्रॉडक्ट्स घ्यावे लागतात. काइंड ऑफ डम्पिंग म्हणून चायनाने ते वापरलं. तसं भारताचं नाही आहे. भारताकडे ते खूप वेगळ्या दृष्टीने बघतात की आम्हाला एक मीडियम, जे खूप पॉश नाही आहे, खूप लो लेवल नाही आहे, पण एक मीडियम आपलं काम होईल आणि टिकेल, चांगलं होईल, असे यांनी ते भारताकडे बघतात. तर ही संधी भारताकडे खूप आहे की भारतातून काही प्रॉडक्ट्स तिथे जातील, माणसं जातील, टेक्नॉलॉजी जाईल आणि भारतालाही फायदा होईल आणि त्या देशांनाही फायदा होईल. टायर जे आहेत, आता उदाहरणार्थ मी रवांडाला गेलो होतो. आता रवांडामध्ये त्यांनी एक असा प्रोजेक्ट काढला होता की तुमचे जे यूज टायर्स आहेत गाड्यांचे, त्याच्यापासून रस्ते तयार करा किंवा पेव्हिंग ब्लॉक्स तयार करा. अच्छा, तर ही खूप वेगळी कन्सेप्ट होती त्यावेळेला. आता आपल्याकडेही ते वापरतात, पण जर असे काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स असतील तर तिथे जाऊन तिथे त्यांना इम्प्लिमेंट करता येतील. त्याच्यासाठीची जी मदत लागते ते सरकारतर्फे म्हणजे तिथल्या गव्हर्नमेंटतर्फे खूप चांगल्या तिथे इन्सेंटिव्ज आहेत, टॅक्स बेनिफिट्स आहेत, तुम्हाला तिथे संधी चांगली मिळते, तुमची सगळी काळजी ते घेतात. आणि सुदैवाने थोडं माझे रिलेशन्स तिथल्या त्या लोकांशी चांगले असल्यामुळे थोडंसं मलाही त्यांना काही मदत करायची असेल किंवा काही कन्सल्टंट्स म्हणून काही हवी असेल मदत, तर डेफिनेटली मी कायम त्याच्यासाठी तयार आहे. आजकाल US, UK, युरोप अशा ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज आहे, इकडे यंग जनरेशन्सना प्रॉब्लेम येतोय जॉबसाठी, विजासाठी, शिक्षणासाठी सुद्धा. हो,
तर मॉरिशियस आणि आफ्रिकन रिजन्स यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? हो, हा खूपच म्हणजे काय म्हणतात त्याला विचार करण्याजोगा प्रश्न आहे. कारण मी बघितलं, आम्ही जेव्हा मॉरिशसला होतो तेव्हा तिथे काही मेडिकल कॉलेजेस आहेत की जिथे इंडियन स्टुडंट्सला व्यवस्थित ॲडमिशन्स मिळतात आणि त्यांना तिथे शिक्षण घेता येतं. मॉरिशस थोडंसं मी आधी सांगतो, मग मी आफ्रिकेकडे जाईन. मॉरिशसमध्ये असं आहे की मॉरिशस इज अ हब, की तुमचं एज्युकेशनल हबसारखे तिथे वापरलं जातं. कारण तिथे खूप युनिव्हर्सिटीज आहेत की ज्यांचं कोलॅबरेशन युरोपियन युनिव्हर्सिटीजची आहे. त्यामुळे होतं काय की तुम्ही जर मॉरिशसमध्ये शिकलात किंवा तिथे काही तुम्ही घेतलं नॉलेज, तर तुम्हाला सर्टिफिकेशन थोडंसं युरोपमधलं मिळू शकतं. पहिली संधी म्हणू आपण. दुसरं असं होतं की मॉरिशसमध्ये आणि आफ्रिकेमध्ये पहिलं साम्य थोडंसं असं आहे की मॉरिशस बायलँग्वेज कंट्री आहे. त्यामुळे मॉरिशसमध्ये फ्रेंच बोलतात, हिंदी बोलतात, इंग्लिश बोलतात. बाय म्हणण्यापेक्षा आपण मल्टीलँग्वेज म्हणूया. तिथे बिहारी बोलतात. तिथे एक त्यांची भाषा आहे, त्याला क्रिओल म्हणतात, की इट्स अ मिक्सचर ऑफ बिहार, फ्रेंच आणि इंग्लिश. जी लेखी भाषा नाही आहे, बोली भाषा आहे, पण ही खूप व्यवस्थित वापरली जाते. त्यामुळे मॉरिशसमध्ये जर कोणी आलं आणि या सगळ्यांचा फायदा घेतला तर त्यांना पूर्ण आफ्रिका रिजन ओपन होतो. मॉरिशसच्या काही ट्रिटीज आहेत आफ्रिकन कंट्रीजबरोबर, की तुम्ही जर मेड इन मॉरिशस असं जर काही तुमची प्रोडक्ट असेल किंवा कन्सेप्ट असेल तर तुम्ही आफ्रिकेत जाऊन ते विकू शकता विथ लॉट्स ऑफ टॅक्स बेनिफिट्स आणि इन्सेंटिव्स. त्यामुळे तुम्ही मॉरिशस हे स्प्रिंगबोर्डसारखं वापरा. मॉरिशसमध्ये जा, तिथे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट एस्टॅब्लिश करा, मेड इन मॉरिशसचा शिक्का घ्या आणि पूर्ण आफ्रिकेला टॅप करा. मग त्याच्यामध्ये शिक्षण असेल, प्रॉडक्ट असेल, सर्व्हिस असेल, सगळ्या प्रकारचे तुम्हाला बेनिफिट्स मॉरिशसमधून आफ्रिकेमध्ये करता येतील. ओके. तरुण उद्योजकांनी मॉरिशियसमध्ये नेटवर्किंग किंवा बिझनेस कनेक्शन्स चांगले करण्यासाठी काय करू शकतात? म्हणजे तिथे काही इव्हेंट्स आहेत का किंवा काही प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यांचा त्यांना वापर करता येईल? हो, आता त्याच्यामध्ये परत दोन गोष्टी आहेत. एक, भारतातले तरुण मॉरिशसमध्ये जाऊन काय करू शकतात, आणि एक, मॉरिशसला गेल्यानंतर तिथले लोकल ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. बेसिकली भारतातनं तरुण जायला काहीच हरकत नाही, कारण ऑन अरायव्हल विजा आहे, फ्री विजा आहे. त्यामुळे तुम्ही कधीही जाऊ शकता, 3 महिने राहू शकता, तुम्ही वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करू शकता. मॉरिशस चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे तिथे MCI जे म्हणतात, MCCI, तिथे ते रेग्युलर इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. कसं आहे ना, मॉरिशस खूप छोटा देश आहे, त्यामुळे त्यांचं स्वतःचं असं काही सांगायला किंवा करायला काही नाही आहे, कारण त्यांना खूप लिमिटेशन्स आहेत. मॅनपॉवर विचाराल म्हणजे पॉप्युलेशन तर साधारण 1.2 मिलियन, म्हणजे साधारण 12 लाख लोक आहेत, की जे आपल्या एका शहरापेक्षा किंवा गावापेक्षा सुद्धा कमी आहेत. पण तिथे फ्लोटिंग पॉप्युलेशन जे म्हणतो आपण, की जे येऊन जाऊन आहेत, टुरिस्ट आहेत, ते तेवढंच आहे, म्हणजे 12 लाख. म्हणजे साधारण एका वर्षी एका आयलंडवरती साधारण 25 ते 30 लाख लोक असतात. त्यातले जर 50% लोक ही जर फॉरेनर्स असतील तर ते वेगवेगळ्या फील्डमधले, बिझनेसमन असतील, टुरिस्ट असतील, मेडिकलसाठी आले असतील, तर त्या लोकांना आकर्षित करण्यासाठी मॉरिशस दर वेळेला रेग्युलर फ्रिक्वेन्सीनी तिथे काही बायर सेलर्स मीट अरेंज करतात, ज्याला म्हणतात BSM. तर या BSMमध्ये या लोकांना अप्रोच होता येतं, काही त्यांचे प्रॉडक्ट्स तिथे लावतात, एक्झिबिशन्स होतात मोठ्या प्रमाणावरती. त्या एक्झिबिशन्समधनं तुम्हाला इंटरनॅशनल कॉन्टॅक्ट्स खूप मिळतात, लोकल कॉन्टॅक्ट्स मिळतात. मॉरिशस गव्हर्नमेंटनी एक एंटरप्राइज मॉरिशस म्हणून तिथे एक इन्स्टिट्यूट स्थापन केली आहे, की जी मॉरिशन लोकांना मॉरिशन प्रॉडक्ट्सला प्रमोट करतात बाहेरच्या देशांमध्ये, आणि ते तिथे वेगवेगळ्या इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. त्याच्यासाठीची जी काय कॉस्ट आहे, त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल आता समजा तुम्हाला फ्रान्सला काही एक्झिबिशन आहे, तर त्याचं विमानाचं तिकीट सरकार देतं. अच्छा. तुम्हाला फक्त तुमचे प्रॉडक्ट्स घेऊन जायचे, हॉटेलचा काय तिथला लोकल खर्च आहे तो करायचा आहे. अशी मदत तिथे खूप होते. तुम्ही जर लोकल मेड इन मॉरिशस म्हणून तिथे जात असाल तर तुम्हाला आणखी बेनिफिट्स मिळतात. पहिले 2-4 वर्ष तर टॅक्स पण नाही आहे तिथे, इन्सेंटिव्स खूप आहेत तुम्हाला. त्यामुळे तुमचे पैसे भारतात किंवा बाहेर कुठे पाठवायचे असेल तर पाठवू शकता. बँकिंग सेक्टर खूप फ्री आहे. ब्लॉकचेन्स आहेत तिथे, त्यांनी खूप वेगवेगळ्या ट्रिटीज वेगवेगळ्या देशांशी केलेल्या आहेत. त्यामुळे फायनान्शियली स्टेबल कंट्री आहे, पॉलिटिकली स्टेबल कंट्री आहे. माणसं थोडीशी हिंदू जास्त आहेत. ऑफकोर्स मी असं नाही म्हणत की बाकीचे नाही आहेत, पण साधारण 60-65% जास्त लोक हिंदू आहेत. मेजॉरिटी हिंदू आहेत. सुदैवाने असं झालं होतं की मॉरिशसमधले जे काही पॉप्युलेशन्स आहेत ते सगळे लोक फाळणीच्या आधी गेलेत आपल्या. त्यामुळे तिथे हिंदू मुस्लिम हा प्रकारच नाही आहे. तिथे सगळेजण स्वतःला मॉरिशन समजतात. ओके. दुसरी एक चांगली गोष्ट मॉरिशसची केली, की जी मे बी भारताने सुद्धा करायला पाहिजे, की तिथे त्यांनी रिलिजन हा प्रकार काढून टाकला. फॉर्म भरताना तुम्ही फक्त नॅशनॅलिटी द्यायची,
तुम्ही सगळे मॉरिशन आहात, तिथे हिंदू नाही, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही, कोणीच नाही, तुम्ही मॉरिशन आहात. हे जर केलं ना तर तिथे ते काय आपल्याकडे जातपातीचं राजकारण चालतं ते तिथे काहीच नाही आहे. त्यामुळे त्यांची स्वतःची डेव्हलपमेंट होणं, स्वतःला वेळ देणं, जास्त चांगल्या ठिकाणी पैसा गुंतवणं, सरकारला चांगल्या चांगल्या फॅसिलिटीज देणं, हे सगळं तिथे खूप चांगल्या प्रकारे चालतं. मॉरिशसमध्ये शिक्षण फुकट आहे. अच्छा. मॉरिशसमध्ये लॉजिस्टिक म्हणजे तुमचं जे काय डेली प्रवास आहे बसचा वगैरे हा फुकट आहे. मॉरिशसमध्ये मेडिकल फुकट आहे. आपण आणखी पैसे कशासाठी लागतात? हे आज तर 3 मेन गोष्टी आहेत. तर ते जर फ्री केलं आहे तर तुम्हाला बाकीच्या ज्या संधी आहेत, म्हणजे तुम्हाला जर का चांगल्या ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, टेक्नॉलॉजी आणायच्या आहेत, वेगळ्या ठिकाणी तुमचं नॉलेज यूज करायचं, तर तिथे वेळ मिळेल. ह्या सगळ्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरजच नाही. ह्या सगळ्याचा बेनिफिट भारतातले तरुण उद्योजक, मॉरिशस आणि डेफिनेटली मॉरिशसमुळे आफ्रिकन कंट्रीज, हा सगळा प्रवास असा काय कनेक्टेड आहे सगळा. त्यामुळे तो फायदा आपल्या सगळ्या लोकांनी घ्यायला पाहिजे. तुम्ही आत्ता जसं सांगितलं की मॉरिशियसमध्ये बँकिंग इंडस्ट्री, क्रिप्टो, ब्लॉकचेन हेही खूप चांगलं झालेलं आहे. तर याच्यात तरुण अजून काय करू शकतात फिनटेक सेक्टर किंवा बँकिंगमध्ये? मला आता परवाचीच एक अशी बातमी कळली की आपलं जीपे किंवा जे काय आहे भारत पे, UPI हे तिथे सुरू झालं मॉरिशसमध्ये. त्यामुळे पहिली गोष्ट अशी की टेक्नॉलॉजी तिथे येते की जे आपल्याकडे आता येऊन 2-4 वर्ष होऊन गेले, आपण यूज टू आलोय, तिथे ते नाहीये. तर मूव्हर ॲडव्हान्टेज मिळू शकतो. करेक्ट. तर तुम्ही तिथे जा, नवीन टेक्नॉलॉजीज वापरा, नवीन प्लॅटफॉर्म्स वापरा. आता जर UPI तिथे आहे तर हे UPI भारतातनं झालंय तसे बाकीच्या देशांमधनं पण होऊ शकतं. त्यामुळे तो एक मोठा बेनिफिट आहे. दुसरं, भारतातले आणि इंटरनॅशनल बँका काही मॉरिशसमध्ये आहेत ऑलरेडी, की जसं बार्कलेज आहे, तुमचे HSBC आहे, बँक ऑफ बरोडा आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. तर हे ऑलरेडी तिथे एस्टॅब्लिश आहेत. त्यामुळे बँकिंग सेक्टर खूप मोठं आहे. बऱ्याच मोठ्या कंपन्या म्हणजे रिलायन्स आहे किंवा तुमचे टाटा आहे, या सगळ्यांचे एक फंड्स जे म्हणतो आपण, जे हेजिंग असतं किंवा फंड्स गोळा करणं जे म्हणतात, हे सगळ्याचे बॅक ऑफिसेस मॉरिशसमध्ये. ओके. तर तिथे काय करतात की एक हेज फंड तयार, समजा 500 कोटीचा एक फंड आम्हाला गोळा करायचा आहे, तर तिथे ते सगळ्या बाहेरच्या देशांमध्ये ते सांगतात की आम्ही फंड गोळा करतोय. बाहेरच्या देशांमधले लोक त्या फंडमध्ये पैसे टाकतात आणि मग फॉर एक्झाम्पल आता रिलायन्स समजा आहे, तर रिलायन्सने एक 500 कोटीचा किंवा 5000 कोटीचा एक फंड गोळा केला मॉरिशसमध्ये. आता तो फंड गोळा झाल्यानंतर तो कुठेतरी वापरणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय ते रिटर्न्स देऊ शकत नाहीत. तर ते काय करतात की रिलायन्स मॉरिशस इन्व्हेस्ट रिलायन्स इंडिया. ओके. की मॉरिशसमधनं इन्व्हेस्टमेंट खूप आली भारतात असं दिसतं. ऑल्दो ती मॉरिशसचीच आहे, पण ती बाहेरच्या लोकांकडनं गोळा करून आलेली आहे. दिसायला असं दिसतं की मॉरिशसमधनं खूप फंडिंग येते, छोटासा देश आहे, पण भारतात एवढी इन्व्हेस्टमेंट कशी येते? तर त्याच्यासाठी ही कारण आहेत की तिथे हेज फंड्स आहेत आणि ते फंड सगळे इथे इन्व्हेस्ट करतात. अच्छा. तसे फंड्स आपण छोटे छोटे करू शकतो. आपल्याला काय दरवेळेला 5000 कोटीचाच फंड केला पाहिजे असं काही नाही. छोटी कंपनी आहे तर ते छोट्या प्रमाणात पण आणू शकतात. तिथे ते लिबरलायझेशन खूप आहे. तिथे तिथली बँक ऑफ मॉरिशस जी आहे, जसं आपल्याकडे RBI आहे, तर ते तिथे बँक ऑफ मॉरिशस आहे की जी सगळं हे कंट्रोल करते. ते खूप मदत करतात आणि व्यवस्थित फायनान्शियल बँकिंग सेक्टर व्यवस्थित चालू आहे तिथे. मॉरिशियसचं इंटरनॅशनल फायनान्स सेंटर हे फारच चर्चेत असतं, तर तरुण उद्योजक त्याचा कसा फायदा करून घेऊ शकतात? कसं आहे ना की मॉरिशसमध्ये ईज ऑफ बिझनेस हा जो प्रकार आहे हा खूप, जसं मी पहिल्यांदा सांगितलं की 3 दिवसात बिझनेस फॉर्म होतो, तुमचं बँक अकाउंट ओपन होतं. तर या सगळ्या बेनिफिट तुम्हाला घेता येतं. तिथे तुम्हाला एक कंपनी अशी करता येईल की जी व्हर्च्युअल कंपनी असेल. तुम्हाला तिथे पर्सनली जाऊनच राहायला पाहिजे किंवा करायला पाहिजे अशी काही गरज नाही. तिथे काही कन्सल्टंट्स आहेत, मॅनेजमेंट कंपनीज आहेत की ज्या तुमच्या वतीने तिथे बिझनेस सांभाळतात. तुम्हाला जर एखादा बिझनेस रूटिंग करायचं आहे की समजा तुम्हाला अमेरिकेत काही पाठवायचं आहे, फॉर एक्झाम्पल आता आत्ताचे जे काय प्रॉब्लेम सुरू झालेत अमेरिकेमध्ये, ड्युटी खूप लावली आहे आणि खूप प्रॉब्लेम सुरू झालेत. मॉरिशसमधनं अमेरिकेत जायला काही ड्युटी नाही आहे किंवा जी असेल ती 5-10% जास्त नाही, भारतापेक्षा कमी आहे. आता जर एखादा प्रोजेक्ट आहे की जो भारतामध्ये चालू आहे आणि त्यांना अमेरिकाच फक्त टार्गेट आहे की जिथे त्यांना सेल करायचं आहे, तर त्यांनी तो अख्खा जो प्रोजेक्ट आहे त्याचं सगळं रॉ मटेरियल भारतात करावं. त्याचं जे काय रॉ मटेरियल, मशिनरी, ॲक्सेसरीज आहेत त्या सगळ्या मॉरिशसमध्ये पाठवाव्या. मॉरिशसमध्ये ते रिब्रँडिंग करावं, त्याचं फायनल पॅकेजिंग, फायनल प्रॉडक्ट तिथे तयार करायचं, मेड इन मॉरिशसचं लेबल घ्यायचं आणि ते अमेरिकेत टाका. तुम्हाला मॉरिशसमध्ये इम्पोर्ट ड्युटी नाही आहे, तुम्हाला अमेरिकेत मॉरिशसमधून जायचं असेल तर इम्पोर्ट ड्युटी नाही आहे. सो इट्स अ विन विन सिच्युएशन. फक्त तुम्हाला एक वेगळा सेटअप करावा लागेल की जो दुसऱ्या देशामध्ये लागेल भारत सोडून, आणि त्याची कॉस्ट तुमच्या 50% ड्युटीपेक्षा जर कमी येत असेल तर तुम्ही विन विन सिच्युएशन आहे, कोणी पण विचार करू शकेल.
म्हणजे याच्यासाठी मोठंच सेक्टर पाहिजे किंवा पब्लिक सेक्टर्स पाहिजे असं काही नाही. कुठलाही छोटा माणूसही मॉरिशसमध्ये जाईल आणि तिथे त्याचा वापर करून बाहेर एक्सपोर्ट करू शकतो. कनेक्टिव्हिटी मॉरिशसची प्रचंड आहे. मॉरिशसमध्ये जवळपास सगळ्या देशांमधनं विमानं येतात. रोजची विमानं आहेत. फ्रान्ससाठी वगैरे तर माझ्या मते 3-3, 4-4 फ्लाईट्स आहेत डेली. त्यामुळे फ्रान्सच्या लोकांना विजा लागत नाही, आय कार्डवरती येऊ शकतात, त्यांना पासपोर्टसुद्धा लागत नाही. म्हणजे इतके बेनिफिट्स तिथे आहेत. तर या सगळ्या बेनिफिट्सचा आपण जर फायदा घेतला, आता मी तिथे जेव्हा होतो तेव्हा ऑक्युपेशन परमिटवरती होतो. इट ॲज गुड ॲज तुम्ही त्या देशाचे आहात हे कन्फर्म होतं त्याच्यावरनं. तर काय व्हायचं की जेव्हा मी परदेशात जायचो त्यावेळेला माझा तर इंडियन पासपोर्ट होताच, पण मी जेव्हा ऑक्युपेशन परमिट दाखवायचो ना त्यावेळेला मला एक शब्दही न बोलता मला शिक्का मिळायचा पासपोर्टवर आणि संपायचा. तर हा बेनिफिट खूप आहे की तुम्हाला बाहेरच्या देशांमध्ये तुम्ही मॉरिशसमधनं आलात आणि तुम्ही इंडियन आहात असं जर जॉईंटली तुम्ही कुठं गेलात तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा तुमच्या प्रोजेक्ट डिस्प्लेमध्ये खूप फरक पडतो. मॉरिशियन परमिटची क्रेडिबिलिटी चांगली आहे, म्हणजे खूपच छान आहे आणि खूप इझी पण आहे. 2019 मध्ये भारत आणि मॉरिशियस यांचं डबल टॅक्सेशन अग्रीमेंट हा कॅन्सल झाला. त्यानंतर मॉरिशियसनी त्याला कसं टॅकल केलं? हो, हा फक्त मॉरिशस आणि भारताचा विषय नाही आहे. हा ॲक्च्युली काय झालं होतं त्यावेळेला की मॉरिशसला एक प्रकारचा कोटा होता, शुगर कोटा, की जो युरोपमध्ये पण होता. त्यामुळे मॉरिशसमधलं ऑलमोस्ट 80 ते 90% साखर ही युरोपला जायची. म्हणजे त्यांचं वर्कआउट असं होतं की तुम्ही मॉरिशसमध्ये सगळं प्रोडक्शन घ्या, ती रॉ साखर जी आहे ती सगळी युरोपला पाठवा आणि विथ प्रीमियम रेट, कारण त्यांचा तो कोटा होता, आणि तुम्ही इम्पोर्ट करा दुसऱ्या देशांमधनं स्वस्तामध्ये. त्यामुळे तो जो रेव्हेन्यू डिफरन्स होता तो मॉरिशसला कायम मिळायचा. तर तो जो कोटा होता तो कोटासुद्धा काय माझ्या मते 2016-17ला तो कमी कमी होत बंद झाला आणि त्याच वेळेला ही ट्रिटी पण बंद झाली. आता ह्याच्यावरती मॉरिशसनी चांगलं सुरुवात अशी केली की त्यांनी काही टॅक्स बेनिफिट द्यायला सुरुवात केली तिथल्या लोकल लोकांसाठी. किंवा तुम्ही जर का भारतात टॅक्स भरत असाल आणि तुम्हाला जर का इथे तुम्ही ते इथले काय म्हणतात त्याला सिटीजन्स आहात म्हणून तुम्ही जो टॅक्स भरलाय त्याचं कन्फर्मेशन जर तुम्ही मॉरिशसला दिलं तर त्याच्यावरती कॅपिटल गेन टॅक्स जो प्रकार आहे तो त्यांनी ऑलमोस्ट 0 केला होता. त्यामुळे डबल टॅक्सेशन तर होत नव्हतं. दुसरं, त्यांनी लोकांना जे काय सर्व्हिसेस होत्या किंवा त्यांचे जे प्रोजेक्ट्स होते, त्यांचे बिझनेसेस होते, ते खूप ट्रान्सपरंट करून टाकले. तिथले टॅक्सेस कमी केले. एक्झॅक्टली जसं आत्ता ट्रम्पनी हे जे ड्युटीज लावल्यात आणि भारताने जसे GST रेट कमी केले आणि इथल्या लोकांना फायदा दिला, एक्झॅक्टली मॉरिशसनी हे 2019मध्येच केलं. त्यामुळे तिथले लोक सर्वाईव्ह व्हायला लागले, त्यांचं मार्केट कॅप्चरिंग वाढलं, तिथल्या लोकांचे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आणि तिथे बिझनेसेस आणखी यायला लागले. तुमची सुरुवात झाली होती बायोडिझेल, फर्टिलायझर्स आणि ग्रीन एनर्जीपासून. हो. तर आताचे तरुण रिन्युएबल एनर्जी किंवा ग्रीन टेक्नॉलॉजी याच्यात काय करू शकतात अजून? खूप व्यवस्थित आणि खूप छान ऑपॉर्च्युनिटीज आहेत मॉरिशसमध्ये. काय आहे, मी जसं म्हटलं की इट्स अ ट्रॉपिकल आयलंड, चारही बाजूला समुद्र आहे, त्यामुळे तिथे वारा हा कायम असतो. ट्रॉपिकल आयलंड असल्यामुळे सूर्यप्रकाश व्यवस्थित जेव्हा कधी येतो तेव्हा कडक असतो. जेव्हा तिथे म्हणजे समुद्र असल्यामुळे लाटा आहेत, म्हणजे पाणी भरपूर आहे. त्यामुळे या तिन्ही सेक्टरमध्ये म्हणजे सोलरमध्ये, विंडमध्ये आणि मरीनमध्ये या तिन्हीमध्ये प्रचंड स्कोप आहे. अच्छा. मॉरिशसनी आत्ता लेटेस्ट काही पॉलिसीज आणल्यात की ज्याच्यामध्ये त्यांना विंड एनर्जीवरती काम करायला हवं आहेत, ते प्रोजेक्ट्स तिथे हवेत. त्यांना सोलरवरती काही हवेत, तिथे त्यांचे काही डोंगर आहेत जे सरकारकडे आहेत त्याच्यावरती ते जागा द्यायला तयार आहेत. तुमचा जो समुद्र आहे त्याच्यावरती कसं आहे, आता मॉरिशसमध्ये छोटंसं स्पेशालिटी अशी आहे की जे कोरल्स आहेत ना, म्हणजे ज्याच्यामुळे पाणी अडतं, ते कोरल्स जवळपास 1-1 किलोमीटर आत समुद्रात आहेत. म्हणजे पाणी येतं, त्या कोरल्सला येऊन धडकतं पहिली लाट, आणि पुढचं जे पाणी किनाऱ्यावरती येतं ते काइंड ऑफ नदीसारखं असतं. म्हणजे त्याला प्रेशर नाही, त्याला फ्लो नाही, काहीच नाही. तो जो एरिया आहे मधला 1-1.5 किलोमीटरचा आणि पूर्ण परीघ मॉरिशसचा, हा सगळा त्यांचा खूप छान आहे की जो याच्यासाठी फेमस आहे मॉरिशस, की तुम्ही पाण्यात जाऊन बसू शकता, सनबाथ घेऊ शकता वगैरे. तर त्याच्यावर चान्सेसही कमी, खूपच कमी आहेत. तर तिथे तुम्ही जर का फ्लोटिंग पॅनल्स टाकले त्या पाण्यावरती सोलरसाठी किंवा विंडसाठी किंवा इवन तुमच्या लाटांत घेण्यासाठी, तर तिथे प्रचंड स्कोप आहे. त्यात तिथे कॉम्पिटिटरच नाही सध्या कोणी. अच्छा. त्यामुळे या तिन्ही एनर्जीसाठी
तिथे आत्ता या क्षणाला किंवा या पुढच्या काही वर्षांमध्ये प्रचंड स्कोप आहे. तिथे ती लोकं म्हणजे मॉरिशस गव्हर्नमेंट त्यांना बोलवत आहेत की तुम्ही या आमचे प्रोजेक्ट्स करा, एम्प्लॉयमेंट वाढवा. त्यामुळे आपल्याकडच्या लोकांना तर या सेक्टरमध्ये तर प्रचंड स्कोप आहे. नक्कीच. आणि भारतात याची टेक्नॉलॉजी चांगली डेव्हलप होते, सो ती मॉरिशियसमध्ये घेऊन जाणं खूप फायदेशीर आहे. आणि भारतामध्ये जे एक्सपोर्ट बेनिफिट्स मिळतात की जे आपण दुसऱ्या देशांमध्ये दिल्यानंतर इथे ज्या लोकल कंपन्यांना फायदे मिळतात ते फायदे घेता येतात. प्लस तुम्ही मॉरिशसमध्ये धंदा करू शकता, बिझनेस करू शकता आणि तो बिझनेस आणखी बाहेरच्या देशांमध्ये तुम्ही सेल आउट करू शकता. म्हणजे इट्स अ विन विन सिच्युएशन. इथेही बेनिफिट घ्या, मॉरिशसमध्ये बेनिफिट घ्या आणि आणखी तिसऱ्या देशात जाऊन विका. कारण मॉरिशियस आणि युरोपचं चांगलं नातं खूप, प्लस अमेरिकेत पण इम्पोर्ट ड्युटी नाही, सो मॉरिशियसला एक बॅक ऑफिस करून बऱ्याच ठिकाणी एक्सपोर्ट करते. पूर्ण मॉरिशस देश हा मार्केट म्हणून कधीच उपयोगाला नाही, कारण तो खूप छोटा आहे, पॉप्युलेशन खूप कमी आहे. पण मॉरिशसचा बेस म्हणून तुम्ही जर वापर करणार असाल तर मॉरिशस सारखं दुसरा देश नाही. ॲब्सोल्युटली. सर, तुम्ही जसं सांगितलं की 17-18 देशांमध्ये तुमचं फिरणं आलं या सगळ्या कामांमुळे, मॉरिशियस आणि आफ्रिका व्यतिरिक्त अजून काय देश आहेत की ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले किंवा अजून काय बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत? हो, 17-18 देशपैकी ना मी असं म्हणेन साधारण 10 ते 12 देश माझे आफ्रिका रिजनमधलेच होते. पहिलं कारण असं होतं की एक तर मॉरिशसच्या ट्रिटीज आहेत, दुसरं मॉरिशसपासून जवळ आहे, तिसरं थोडंसं मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मला तिथे फूड प्रॉब्लेम नाही आहे, लँग्वेज प्रॉब्लेम नाही आहे. कारण आफ्रिकांना 2 भागात विभागले गेले, ईस्टर्न आणि वेस्टर्न. तर ईस्टर्न आफ्रिके जे देश आहेत हे सगळे हे इंग्लिश स्पीकिंग आहेत आणि वेस्टर्न हे सगळे मेजॉरिटी फ्रेंच स्पीकिंग आहेत. तर मी टार्गेट थोडेसे इंग्लिश केले कारण जे मला सोपे जात होते. तर मी उदाहरण द्यायचं झालं तर मादागास्कर, जे मी म्हटलं की आम्ही तिथे पहिल्यांदा अप्रोच झालो आणि तिथे काही संधी ॲग्रिकल्चर रिलेटेड मिळाल्या. त्याचा मोठा ॲडव्हान्टेज असं आहे की मादागास्करमध्ये अजूनही अनटच्ड जंगल आहे, की जिथे अजूनही मॅन इटर्स ट्री आहेत, की असे काही जंगल आहेत की तिथे काही वेगळ्या प्रकारची झाडं वगैरे आहेत. तर आपण तिथून लाकूड इम्पोर्ट करू शकतो भारतामध्ये. तो खूप चांगला बिझनेस तिथे चालू आहे. तिथनं खूप जगात वेगवेगळ्या देशांमध्ये वूड एक्सपोर्ट केलं जातं. दुसरं, मादागास्करमध्ये खूप छान प्रकारे व्हॅनिलाचं प्रोडक्शन होतं, की जे व्हॅनिला पूर्ण जगात बहुतेक मादागास्करमधनंच जातं. त्यामुळे ते एक तिथनं एक्सपोर्ट होऊ शकतं. तुम्ही जर का आता दुसऱ्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये गेलात तर साऊथ आफ्रिकेमध्ये जिथनं आम्ही ॲनिमल्स आणले तिथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वाईल्ड ॲनिमल्स जे आहेत, म्हणजे आत्ता जसं आपण चित्ता वगैरे आणला भारतामध्ये, तसंच काही कोणाला समजा वाईल्ड ॲनिमल्स आणायचे किंवा तिथे एक बोयर गोट नावाचा एक प्रकार आहे बकरीचा, की जो सगळ्यात पॉप्युलर सध्या गोट आहे आपल्या नॉन व्हेजिटेरियनसाठी, की ज्याचं वजन त्या बकरीचं साधारण पहिल्या 3-4 महिन्यातच 60-70 किलोपेक्षा जास्त होतं. तर ते जर का आपल्याला काही आणायचे असतील, कोणाला काही बकरी आणि त्याच्या म्हणजे गोट काही फार्मिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी ते आपण इम्पोर्ट करू शकतो. किंवा तिथून काही पार्क आहे तुमचे काही, किंवा तुम्हाला आणखी काही रिसर्चसाठी काही प्राणी हवेत तर ते आपण काही प्राणी आणू शकतो. ऑफकोर्स या सगळ्यासाठी भारत सरकारची परवानगी ही खूप गरजेची आहे, त्यांनी दिली तरच होऊ शकतं. पण मी जस्ट एक अपॉर्च्युनिटी सांगतोय की हे पॉसिबल आहे. तिसरं, तुम्ही जर का केनिया टांझानियामध्ये गेलात तर कॉफी आहे, मसाले आहेत, फ्रूट्स आहेत वेगवेगळे की जे तुम्हाला छान भारतात आणून विकता येतील. मॉरिशसमधनंच विचारलं तर लिची आहे की जे खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट होते. पायनॅपल आहे की दुसरं शुगरकेन नंतर सगळ्यात मोठं प्रोडक्शन मॉरिशसमध्ये पायनॅपलचं होतं, की जे युरोपमध्ये जातं तेच आपण भारतात आणू शकतो. सो अपॉर्च्युनिटी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या खूप आहेत आणि या सगळ्या देशांमध्ये तर प्रचंड प्रमाणात आहेत. पण कसं आहे की तुम्ही जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत तिथे तुम्हाला आयडिया येत नाही की आपल्याला काय बिझनेस करायचा आहे, तोपर्यंत ही सगळी माहिती म्हणून वापरायला हरकत नाही. पण स्पेसिफिक काही असेल तर डेफिनेटली त्याच्यावर काम करता येण्याजोगं आहे. तुमच्या स्टोरीमधनं आज आपल्याला ॲनिमल हजबंडरी, फार्मिंग, बायोडिझेल आणि फर्टिलायझर्स अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती मिळाली. मला तर काही वाटत नाही की याच्यात अजून कोणाला डाऊट्स असतील, पण आणखी जर कोणाला काही विचारायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. थँक्यू सर, आज थँक्यू वेळ दिला याबद्दल. थँक्यू. मलाही खूप बरं वाटलं. खूप चांगली संधी मिळाली आहे. लोकांना खूप चांगली माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे आणि डेफिनेटली काही आणखी हवी असेल माहिती तर कमेंट्समध्ये तुम्ही लिहा आणि कळवा. थँक्यू.